अनिकेत आणि त्याच्या जोडीला आहे संदेश. भावेशाचा पहिला चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली शतरक्षक आहे का, तर यस शतरक्षक होता रोहित, मात्र रोहितच्या हातामधनं झाली चूक आणि चुकीला माफी नाही आहे. टेक द कॅच, विन द मॅच. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती झेल सुटला गेलाय आणि 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. दोन धावा या पहिल्या चेंडूवरती आल्यात. भावेश या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. भावेश ठाकरे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट पेज बॉल. चांगला चेंडू पडल्याच्या नंतर थोडीशी उसळी घेतोय. हे चेंडू नक्कीच टाकण्याचा पर्याय एक असतो की फलंदाजाला थोडंसं मागे ढकलावं लागतं आणि ढकलण्यासाठी हा चेंडू टाकला जातो. भविष्याने चांगलं काम या ठिकाणी या चेंडूवरती केलंय. मात्र पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती, ती संधीचं सोनं मात्र करू शकलेलं नाहीये, तर म्हणजेच महेंद्र स्पोर्ट्स नागली हा संघ. अजून एक, मात्र हा चेंडू कुठपर्यंत जाईल, जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. भावेश याच्यावरती आक्रमण चढवले बघा. भावेश एक चांगली गोलंदाजी अगोदर करून गेला होता या अगोदरच्या मॅच मध्ये. आता मात्र 3 चेंडू मध्ये त्याला 8 धावा तब्बल आल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट पेच बॉल होता, ऑफ साइडला फोर्स केला तर चेंडू त्या ठिकाणी लकी लोकेश पारदी आहे, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल, तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी मिळाली जाते. संकेत होता त्या ठिकाणी. धावसंख्या आहे ती 9. ते लोकेशला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय. चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळलाय. हवा हे नक्की चेंडूला वर घेऊन जात असताना दरम्यान मिसफिल्ड. इथे मात्र या क्षणी तुम्ही मिसफिल्ड करू शकत नाही, कारण एक सामना तुम्ही जिंकला की लगेच तुम्हाला तिसऱ्या फेरीमध्ये जाण्याची संधी मिळते. म्हणजे तुमचा क्लास या ठिकाणी वाढायला हवा. ज्या चुका अगोदर झाल्या किंवा मग ज्या झालेल्याच नाहीत त्या इथे तुम्हाला फार महाग पडतील. धावसंख्या आहे ती 11 धावा धाव फलकावरती. भावेश क्या बात आहे. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. षटक झाले समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. लोकेश पारदी नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. पाहणं गरजेचं. 3 षटकांच्या सामन्यामध्ये कुठला संघ कितीपर्यंत थांबवतोय समोरच्या संघाला. ईगल संघाने मात्र सुरुवात चांगली केलेली आहे. ईगल नागले संघाने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंग घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांना माहिती आहे की अगोदरचे जे उंबरपाडा संघ होता त्या संघाला बॉलिंगच्या जोरावरती नक्कीच मागे ढकललं होतं सह्याद्री नागले संघाने. आता मात्र आपण त्यांची बॅटिंग चेक करूया, कारण की त्यांचं बॅटिंग या ठिकाणी थोडीशी कॉलॅप्स झाली होती अगोदरच्या सामन्यामध्ये. मात्र एकाच बाजूने पाहून जमणार नाहीये, कारण की दोन्ही संघ हे एकाच गावातील आहेत, तर दोन्ही बाजू त्यांच्या आपल्याला पाहाव्या लागतील. लोकेश पारदी आलाय दुसरा षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या ती 11 धावा. चांगला चेंडू, थोडासा शांत संयमी धावत येतोय. शेवटच्या क्षणी थोडासा जंप करतोय आणि चेंडूला गती द्यायची की नाही त्या ठिकाणी तो ठरवतोय. एक अशा गोलंदाज फार कठीण. सोनेरी लाटा त्याव माझं वर्क करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क करतय. कोणे देशी रे कोणे गावी रे सांग तुझ्या मनानं काय करतय. फुल बॉल होता आणि त्या फुल बॉलला तुम्ही कुठल्याही दिशेनं मारू शकला असं, मात्र सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये खेळून बसलाय फलंदाज. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तो म्हणतोय की नक्कीच टायमिंग चांगली झालेली नाहीये, मिडल ऑफ द बॅट झालेला नाहीये चेंडू. आपण पाहू शकता
त्याचे सहकारी सुद्धा म्हणतात की हा चेंडू लेग साईडला सुद्धा तो मारू शकला असता, मात्र आता नवीन फलंदाज आलाय तो अमन चाकर. अमन चाकर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. दोन्ही एकाच गावातील संघ, एकमेकांचे डावपेच नक्कीच थोडेफार तरी माहिती असतील, कसा कोण खेळतोय हे माहिती असेल, त्यामुळं ही मॅच पाहण्यासाठी मजा येईल एवढं मात्र नक्की. एज लागला होता, इनसाइड एज मला वाटतं लागला होता, आणि लोकेश याला असं वाटलं की चेंडू यष्टांवरती जाईल, मात्र एक धाव मिळाली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 13 वरती. बघा 4 चेंडू आतापर्यंत टाकले, 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्यात, फक्त 2 धावा ह्या खर्च झालेल्या आतापर्यंत. दोन्ही कर्णधार टायगर स्पोर्ट्स बीपाडा संघाचा आणि बरफपाडा संघाचा आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. पददालित्य केलं होतं, थोडस पुढे जाऊन जाण्याचा खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट वरती नक्कीच आपण जर पाहिलं तर संपर्क झालेला कुठलं चित्र पाहायला मिळालं नाही. मी म्हणेन तुमच्या समोर किती मोठा फलंदाज आहे, किती मोठा गोलंदाज आहे, त्यापेक्षा तुम्ही काय करता ते फार महत्वाचं आहे. धावसंख्या आहे ती मात्र 13 धावा, 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत, फक्त 2 धावा लकी याने दिल्यात. पाहूया, यस निर्धाव चेंडू, आणि निर्धाव चेंडू ना धाव फलक थांबवलाय, ते म्हणजे 13 वरती फक्त 2 धावा दिल्या, एक महत्वाचा विकेट मिळवला आणि कंट्रोल मध्ये आणली पुन्हा एकदा लोकेश याने ही बारी. रोहित या ठिकाणी बॉलिंग मार्क होती, रोहित डोकपोडे मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बघा चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर, मी म्हणेन इथे रोहित याचा लक्ष जर आपण पाहिलं तर आपण पाहू शकता थोडासा सीमा रेषे त्याच्या नोच्या रेषेकडे म्हणजे बॉलिंग तो खाली पाहतोय, हेड डाऊन होत आहे आणि नंतर तो चेंडू डिलिव्हर करतोय. थोडासा सेक्शन आहे. दरम्यान या 2 धाव पूर्ण केल्यात, 2 धावेनं धाव फलक आपण पाहू शकतो पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 15 वरती. माफ करा, इथे धावसंख्या झाली ती 16 धावा, कारण एक वाईट सुद्धा या अगोदर पडला गेला होता. लोकेश पारदीच्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या, असं वाटू लागलंय की रोहित त्याच्या वाटणीच्या पण धावा देतो की काय, प्रेक्षकांची चर्चा चालू झाली. मात्र नवीन गोलंदाज आहे, पाहणं गरजेचं आहे, थोडस शिकावं लागेल, थोडस अनुकरण करावं लागेल. यष्टांच्या मागे एक चांगला खेळाडू उभा आहे आणि नक्कीच तो डायरेक्शन देतोय. हवेमध्ये चेंडूच्या खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न, आणि हा षटकार. थँक्यू डीजे. लक्षात असू द्या, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अमन याला विसरून चालणार नाही. मला वाटतं खार्डीच्या मैदानावरती त्याने 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 22. 2 चेंडू टाकून दिले, 4 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो, शतरक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूला उचलेला आणि फेकेल तोपर्यंत 2 धावा सहज त्यानं पूर्ण. या 2 धावेने धावफलक
पुढे सरकतोय 24 वरती. आता मात्र डेंजर एंड मध्ये धावसंख्या जाताना दिसते की काय. मात्र होम ग्राउंड वरती खेळतात सायादार नागले संघ, सॉरी महेंद्र स्पोर्ट्स नागले संघ. कारण आपण जर पाहिला तर याच मैदानावरती हे खेळाडू प्रॅक्टिस करतात. मला वाटते सर्व ज्या नागल्याचे जवळजवळ जास्तीत जास्त खेळाडू असतील. ओके बाद इथे सुंदर फटका, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. धाव संख्या झाली ती म्हणजेच 30 धावा. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं रोहित याच्यावरती आक्रमण चढवलंय. अजून एक एक्स्ट्रा म्हणजेच 31 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू टाकून झाल्यात. 4 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर मला वाटतं किती धावा दिल्यात तर 2 षटकार म्हणजे 12. यस, रिप्ले घेतलेला आहे, रिव्ह्यू घेतलाय तर म्हणजेच बॉलिंग साइड ना वाईट साठी. हा नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या 30 आहे. मात्र या चेंडूचा निर्णय अजून बाकी आहे कारण वाईट पंचांनी दिला होता. त्यानंतर रिव्ह्यू या ठिकाणी गेलेत रिव्ह्यू कडे. त्यामुळे आपण 30च धावा आपण धावफलकावरती पकडूया आणि हा एक चेंडू पेंडिंग पकडूया. लिगल की मग वाईट. हा चेंडू आहे वाईट. वाईट न धाव फलक पुढे सरकले 31 वरती आणि चेंडू टाकून होतील ते 4. बघा सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 13 धावा होत्या. धावा कितपर्यंत गेल्या त्या 31 पर्यंत. क्या बात आहे. सुरेख चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. अमन याला मात्र हा चेंडू समजत नाहीये. धाव संख्या आपण पाहिली तर 31 वरती कायम आहे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. वॉट बॉल. बॅक टू बॅक 2 निर्धाव. सुंदर गोलंदाजी. 32 धावांचं लक्ष 18 चेंडू मध्ये. चला टॉस साठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघ. आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे आणि गावदेवी स्पोर्ट्स बरफपाडा संघ आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. जितेंद्र माळी यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप स्वागत करतोय. आणि टायगर स्पोर्ट्स तसेच बरफपाडा दोन्ही संघांना विनंती असेल आपल्याला कर्णधार पाठवून द्या. जो अगोदर पोहोचेल त्याला आम्ही टॉस बोलण्याची संधी देऊ. लक्षात असू द्या जर या इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कर्णधार पोहोचले तर टॉस आम्ही कॅमेऱ्याच्या समोर करू. अन्यथा मॅच सुरू झाली तर मग ऑफ कॅमेरा या ठिकाणी तुमचा टॉस केला जाईल हे लक्षात असू द्या. काही जण मुद्दामून उशीर करतात की आम्हाला कॅमेऱ्याच्या समोर बोलायला लागू नये म्हणून. त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी एका टोटगा करायला लागेल असोसिएशनला. यस डीजे. हॅलो. थँक्यू डीजे. तर 72वे प्रौढ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद याची निवड चाचणीची कबड्डी स्पर्धा 2025 ची आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये उद्यापासून सुरू होते. आणि पालघर जिल्ह्याचा पुरुष कबड्डी संघ जर आपण पाहिला तर प्रतीक जाधव कर्णधार आहे. नरेश धिंडले, यश निंबाळकर, जीत पाटील, अभिनय सिंग, सर्वेश
फटकरे, राहुल पाटील, मयूर गवळी, रुपेश काचरा, त्यानंतर रोशन धुडेडा आणि सचित पाटील, कामेश मेहर, प्रशिक्षक प्रदीप टक्के सरांच्या कोचिंग मध्ये हा संघ, पालघरचा संघ आपल्याला या महाराष्ट्राच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. या उद्यापासून होणाऱ्या 72वी अजिंक्य पद कबड्डी स्पर्धेसाठी पालघर जिल्हा पुरुष कबड्डी संघ जाहीर झालेला आहे. तर आपण पाहूया 31 धावा झाल्यात. 32 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पार केले जाईल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. एका बाजूला असेल तर थोडासा बदल या ठिकाणी केला गेलाय. अंकुश हा डावऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये आहे आणि त्याच्या जोडीला आहे लोकेश पारदी. तर लक्षात असू द्या दोन्ही संघांचे खेळाडू या ठिकाणी कर्णधार मला वाटते अजून आलेले नाही आहेत. आले असाल यस तर टायगर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आलेला आहे. त्यांना आम्ही विनंती करतो आपण स्टेजवरती येऊन बसावं. ही मॅच संपेपर्यंत जर आपण आलात वरपाडा संघ तर आपल्याला नक्कीच मुभा असेल. मात्र जर मॅच संपली आणि आपण पोचला तर 3 चेंडूंची पेनल्टी मला वाटते या ठिकाणी दिली जाईल की मग नाही हे पंच आमचे ठरवतीलच. दरम्यान पहिला चेंडू अतिशय सुरेख, गोलंदाज संदेश साकर त्याने संदेश दिलाय की आम्ही सुद्धा कमी नाही आहेत. आम्ही सुद्धा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुम्हाला सहजासहजी या सामन्यामध्ये येण्याचा मौका देणार नाही. क्या बात है. राइट आर्म द विकेट डाउन द लेग. आता मात्र व्हाईट बॉल. बरपाडा संघ सुद्धा उपस्थित झाला. या तुम्ही सुद्धा बसा. या ठिकाणी आपण लगेच आपण ऑफ कॅमेरा या ठिकाणी टॉस करणार आहोत. या स्टेज वरती या. दरम्यान हा चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोनच्या बाजून. अजून सुद्धा बाहेरच आहे चेंडू. लक्षात असू द्या तो परत डिक्लेरेशन झोन मध्ये जात नाहीये. बॅटला लागून जर गेला तर 2 धावा असेल, तसाच गेला किंवा मग लेग बायचर पण गेला तरी सुद्धा एकच धाव असेल. चंद्रकांत मेडे साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस आपला या ठिकाणी केला जातोय. बरपाड आणि टायगर स्पोर्ट्स टॉस जिंकलाय तो म्हणजेच क्या बात है. सुरेख गोलंदाजी. टायगर स्पोर्ट्स win the toss. I decided field first. Thank you. अजून एक चांगला चेंडू. मला वाटतं व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. डोक्याच्या वरना चेंडू गेला असावा अशी शक्यता आहे. पाहूया पंच या ठिकाणी आमच्याकडे हा रिव्ह्यू पोहोचवतात थर्ड अंपायर कडे. लिगल बॉल, कारण की फलंदाज या ठिकाणी थोडासा वाकला होता. त्यामुळं जर उभा असता तर आपण पाहतोय की नक्कीच त्याच्या डोक्याच्या लेवलचा हा चेंडू होता. मात्र एक बाउन्सर या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल. या ठिकाणी ऑफ साइडला खेळला जातो चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे
मात्र चेंडू थांबेल का तर नाही असं उत्तर येत आहे. चौकार. थँक्यू. दरम्यान चितूमाळी यांचं आगमन झालंय, त्यांच्यासाठी हे गाणं होतं. तर जितूमाळी यांना विनंती असेल स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं, मात्र ते इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी, खराब फलंदाजी मी म्हणेन, खराब फलंदाजी. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक झालंय समाप्त. आणि एक्स्ट्राच्या किती धावा आल्यात या षटकामध्ये तर एक एक्स्ट्रा आहे, त्यानंतर एक चौकार आहे. मी म्हणेन इथे मात्र पहिल्या या षटकामध्ये चांगलं काम केलंय ते ईगल संघाने, चांगलं काम केलंय, प्रेशराईज केलंय समोरच्या संघाला. किती धावांची गरज अजूनपर्यंत आहे पाहणं गरजेचं आहे. तर 25 धावांची अजून सुद्धा गरज असेल, कारण की धावसंख्या झाली ती 7. नक्कीच आपल्या विभागातील अजून एक चांगला क्रिकेटर मनीष तारवी आज सुद्धा उपस्थित झालेला आहे. तर खूप खूप स्वागत त्याचं सुद्धा. बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन संघाकडनं खेळत असताना चांगलं काम करतोय. टीम 94 मध्ये सुद्धा तो पाहायला मिळतोय. नंतर SB स्पोर्ट्स संघामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. 12 चेंडू 25 धावा. या ठिकाणी दक्ष मला वाटते बॉलिंग वरती आहे. काय घडेल इथे, काय घडेल तर नक्कीच एक दक्ष धिंडे बॉलिंग मार्क वरती. 2 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला 9. आणि आता आपण पाहू शकता 32 जे टार्गेट आहे ते टार्गेट चेस करत असताना हा संघ नक्कीच चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करेल असं वाटू लागलाय. अपील मात्र आपण पाहू शकता आउटसाइड द ऑफ स्टंप दर्शवलं गेलाय. एक धाव मिळेल लेग बाईटच्या रूपानं. आता मात्र आवाज वाढलाय. त्यांना माहिती आहे शतरक्षण करणार संघाला शतरक्षण करावं लागेल. चांगलं. धाव संख्या झाली 10, म्हणजेच 22 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 22 धावा या ठिकाणी उपस्थित झाल्यात. बरफपाडा संघ आपले सुद्धा खूप खूप स्वागत या ठिकाणी. आणि आमचे कॅरम बॉल यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. कॅरम बॉल ऑरेंज कॅप त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी असते. साईबाबांच्या पालखीची ती कॅप आहे. आणि साईआदर नागले संघाच्या आयोजनामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी, सुरेख. या फलंदाजाला मी म्हणेन अंकुश याला पाठवलाय भावेशाचा पर्याय म्हणून. मात्र 5 चेंडू डॉट खेळलेत आणि ही चांगली गोष्ट आहे ईगल संघासाठी. आता मात्र वाईट, काहीतरी एक्स्ट्रा, काहीतरी जास्त करण्याचा प्रयत्न. अंकुश याला चांगलं काम करावं लागेल. मागे काय झालं ते विसरावं लागेल आणि येणाऱ्या चेंडूवरती चांगला प्रहार करावा लागेल. त्याला चांगल्या धावा घ्याव्या लागतील. धावसंख्या 11. वाईट बॉल. धाव फलक पुढे सरकते 12 वरती. 20 धावांची गरज. चेंडू अजून सुद्धा शिल्लक असतील ते 9 चेंडू 20 धावा. सामना थोडासा नक्कीच फसलाय. काय जबरदस्त गोलंदाजी.
क्या बात है. क्या बात है, क्या बात आहे. इथे फलंदाज बाद. फलंदाज बाद. लेग बिफोर द स्टंप. किती चेंडू डॉट केला हा फलंदाज पाहूया आपण. पूर्णपणे एक षटक. 7 चेंडू डॉट. किती धावा बनवल्या? 6 धावा बनवल्या. म्हणजे एकूण जवळजवळ 9 चेंडू तो खेळलाय, त्याच्यामध्ये 7 डॉट. अगोदरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं, या खेळाडूने अंकुश याने एकही धाव केली नव्हती. मला वाटते 4 धावा फक्त बनवल्या होत्या. आता 7 धावा डॉट केलाय. अगोदरच्या मॅच मध्ये मला वाटते जे षटकार मारले होते, भावेश याने. तर अरे सावकाश 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 सावकाश. लक्ष द्या तिकडे जरा. येस, एव्हरीथिंग इज ओके. सांभाळून क्षेत्ररक्षण करा. तर दरम्यान चेंडू चौकार आलाय आणि षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या झाली ती 16. म्हणजे अजून सुद्धा 16 धावांची गरज आहे आणि धावा ज्या हव्यात 16 त्या 6 चेंडू मध्ये हव्यात. चला मैदानामध्ये पाणी पाठवा. विकेश खरपडे. विकेश खरपडे आपण संपर्क साधायचा आहे. विकेश खरपडे आपण आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जितेंद्र तुंबडा आपल्याला विनंती करतायत. तर या ठिकाणी आदरणीय सन्मान्य तर नरोत्तम तुंबडा साहेबांच्या माध्यमातून अगोदरच्या मॅच मध्ये जो षटकार मारले होते, मला वाटते भावेशाचा एक षटकार लागला होता, त्याला 100 रुपये प्रत्येक षटकारासाठी. त्यांनी म्हटले किती षटकार लागले होते ते मी देतोय. षटकार प्रत्येक षटकारासाठी 100. मला वाटतं नरोत्तम आत्ता तुम्ही लावायला पाहिजे पैसे. आता पहिल्या षटकारासाठी मला वाटतं या मॅच मध्ये 16 धावा आहेत. प्रत्येक षटकारासाठी 100. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये हे लागलेले आहेत नरोत्तम शेठ यांच्या माध्यमातून. माजी सरपंच नागले. 6 चेंडू 16 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावा. गौतम बॉलिंग मार्कवर. काय जबरदस्त मॅच. 5 चेंडू 16 धावा. महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाला मात्र इथे अडचणीमध्ये आणलाय आणि ईगल हा संघ आपण जर पाहिला तर एक चांगली भरारी घेत असताना मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत. क्या बात आहे. सुंदर कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून, गौतम याच्या माध्यमातून. 5 चेंडू 16 धावा. लॉर फुल टॉस. एकच धाव. आता 4 चेंडू आणि 15 धावांची गरज.
क्रिकेट म्हटलं की त्याला तुम्ही लाईटली घेऊ शकत नाही. जिथे अंकुशाला पाठवलं तिथे भावेश हा ऑप्शन त्यांच्याकडे होता आणि तुमचा बेस्ट बॅट्समन जो आहे त्याला जास्तीत जास्त चेंडू तुम्हाला खेळायला द्यायचे असतात. तर भावेश हा स्वतः मागे राहिला आपण पाहू शकता आणि आता त्याला हे सामना थोडासा अतितटीचा खेळायला मिळतोय. कदाचित हा सामना अगोदर त्याने सोपा केला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला सुद्धा महत्व नाही. एकदा तुमचा डिसिजन झालं संपला विषय. तिकडनं तुम्ही असं झालं असतं तसं झालं असतं करू शकत नाहीये. वर्तमानामध्ये काय ते फार महत्वाचं आहे. 4 चेंडू 15 धाबा. ऑनसाइडच्या दिशेने चांगला फटका खेळाय शतरक्षक त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण करेल. मात्र एकही धाव घेतलेली नाहीये आणि फलंदाज सुद्धा बाद झालाय तो लोकेश. तीन चेंडू 15 धावांची गरज होती. इथे मात्र आता चेंडू शिल्लक असतील 2. काय जबरदस्त, काय जबरदस्त. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 15 धावा. जसं म्हटलं जातं ना की दूध ओतू गेल्याच्या नंतर काहीच शोक करण्यात अर्थ नसतो. दक्ष याचं षटक निर्णायक आपल्याला ठरताना पाहायला मिळतं. दुसरं षटक ऑनसाइडच्या दिशेनं चेंडू खेळलाय. इथे मात्र एक चेंडू आणि एक चेंडू मध्ये 14 धावांची गरज. बघा पूर्णपणे मी म्हणेन सामना पकडला गेलाय. इगल याने एक चांगलं काम केलंय, जबरदस्त काम केलंय की अगोदर त्याने बॅटिंग घेतली होती टॉस जिंकल्याच्या नंतर. त्यानंतर दक्ष याला दुसरं षटक दिलं कारण की भाव्यासाठी गौतम याला राखून ठेवलं होतं. क्या बाद आहे, सुरेख षटक झालाय समाप्त. पराभूत झालाय तो म्हणजेच महेंद्र स्पोर्ट्स नागले संघ. भावेशाने यायचंय आणि एक षटकार जो मारला होता त्याचे 100 रुपये या ठिकाणी नर्तम शेठ यांच्या माध्यमातून आलेले आहेत, ते घेऊन जायचे आहेत. मॅन ऑफ द मॅच अमन. मॅन ऑफ द मॅच.